घ्या, मित्र डेच्या निमित्ताने घ्या, वेळोवेळी एकत्र या आणि त्याच्यामध्ये काय करा, धम्माचा आनंद घ्या. एकत्र या, एकत्रित येण्यातून आनंद निर्माण होतो. एकटं राहिल्यानं आनंद निर्माण होत नाही. आणि असं जर झालं तर काय होईल, आपल्यामध्ये चैतन्य निर्माण होईल आणि त्या चैतन्याचा प्रकाश जो आहे, त्या चैतन्याची जी तेजस्विता आहे ती काय करेल, आपल्याला अतिशय मोठं तेजस्वी करेल. आपलं व्यक्तिमत्व काय करेल, अतिशय प्रफुल्लित करेल, आनंददायक करेल. आणि इतरांसाठी दोन गोष्टी आहेत, त्या फक्त जाता जाता सांगेल. या जर आपण करत राहिलो तर दोन गोष्टी आपल्याला सातत्याने करावं लागतील. पहिली गोष्ट, आपली कमिटमेंट अतिशय मोठी आपण जी केलेली आहे. प्रत्येकाची दीक्षा बघा, आपली दीक्षा झालेली आहे, त्या कमिटमेंटची आठवण आपल्याला ठेवावं लागेल. आणि दुसरी गोष्ट, मी केवळ कमिट माझ्यासाठी न झालो तर इतरांसाठी सुद्धा झालेला आहो. आपण स्वतःसाठी कमिट झालेलंच आहोत, पण याचा अर्थ असा नाही की मी स्वार्थी आहे. याचा अर्थ असा नाही की मी केवळ माझ्यासाठीच जगावं. आणि म्हणून परोपकारी जीवन आपण ज्याला म्हणतो, इतरांसाठी जगणं. स्वतःसाठी सगळे जगतात, पण आध्यात्मिक माणसं दुसऱ्यासाठी जगण्यासाठी काय होतात, प्रतिज्ञाबद्ध होतात. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करता आलं पाहिजे, त्याचं स्मरण करता आलं पाहिजे. जाता जाता एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि त्या गोष्टीचा काय करा, आनंद घ्या आणि संदेश पण घ्या. एका कसायाच्या घरी, तुम्ही कदाचित ते वाचले असेल फेसबुकवर किंवा आता नॉलेज काय फक्त मर्यादित राहिलं नाही, ते काय झालेलं आहे, मोकळं झालं. आपण कुठं वाचू शकतो. कसायाच्या घरी एक उंदीर राहत असतो बिळामध्ये.